की आपल्या बॉयजचं हायजीन कसं करायचं असतं. ह्याला म्हणतात पेनिस. आणि इथे प्रिप्यूस असतो. प्रिप्यूसमध्ये ग्लँड असतात जे की आपल्याला उघडून साफ करायला लागतं, जसं की पाणीने नाहीतर पाणी आणि सोपनी करायला लागतं. जर आपण फुरीनं ओतलं तर गँग्रीन होऊ शकतं, नाहीतर ते डॅमेज पण होऊ शकतं. थँक्यू. म्हणजे मी माझा हा जो छोटासा व्हिडिओ आहे तो माझ्या मुलासोबत शूट केलेला आहे. ॲक्च्युली त्यामागचा रिझन म्हणजे लास्ट वीक माझी एक फ्रेंड मेडिकल चेकअप कॅम्पसाठी गेलेले. त्यामध्ये माझी एक फ्रेंड बोलली, की "तुझा पॉडकास्ट मी पाहिला. तर ह्यामध्ये तू जे सांगितलंयस ते आफ्टर म्हणजे मेल इन्फर्टिलिटीबद्दल सांगितलंय ते प्रॉब्लेम झाल्यानंतर काय करायचं ह्याबद्दल सांगितलंय. कारण प्रॉब्लेम होऊच नये त्यासाठी तुम्ही काय करता येईल का? ह्यासाठी व्हिडिओ बनवा किंवा अवेअरनेस प्रोग्राम करा. और आपण आज फर्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत, की बॉयजनी स्कूल एजपासून हायजीन कसं मेंटेन करायचं. बरं हे हायजीन का मेंटेन केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये बद्दल आपल्याला अवेअरनेस का पाहिजे? कारण आपण ओपनली या संदर्भात बोलत नाही किंवा पॅरेंट्स आपल्या मुलांना एज्युकेट करत नाहीत. हे जे प्रिप्यूज असतं, फोरस्किन असतं, त्यामध्ये काही ग्लँड्स असतात. ग्लँड्स म्हणजे काय असतं? तर त्या काही सिक्रेशन लुब्रिकेशनसाठी सिक्रेट करतात. तर त्यामध्ये इन्फेक्शन झालं तर इन्फ्लमेशन होतं. इन्फ्लमेशन म्हणजे रेडनेस येतो. तर हे इन्फ्लमेशन स्पर्म पॅरामीटर्स अफेक्ट करतं. सो आपल्याला पहिल्यापासून मुलांना ट्रेन केलं पाहिजे, की या पद्धतीने तुम्ही सोप अँड वॉटरने क्लीन ठेवलं पाहिजे आणि जर त्यामध्ये इन्फेक्शन झालं तर इमिजिएट तुम्ही डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करा आणि ते जे काय प्रिस्क्राईब करतील ते अँटीसेप्टिक क्रीम वापरा. आणि क्लिनिंग झाल्यानंतर ती जी स्किन आपण मागे घेतलेली असते ती परत आहे त्या पोझिशनमध्ये आणली पाहिजे. कारण जर ती परत त्या पोझिशनमध्ये नाही आणली तर तिथे एक बायन तयार होतो आणि बायन जर तयार झाला तर ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होणार नाही. ब्लड सर्क्युलेशन नाही झालं तर गँग्रीन होऊ शकतं किंवा तिथल्या सेल डॅमेज होण्याचे चान्सेस राहतात. तो ऑफकोर्स आत्ता तरी ह्या छोट्या छोट्या टिप्स आपण मुलांना शिकवल्या पाहिजे.